हॅलो फ्रेंड्स, आपलं ओव्हरऑल चॅप्टर इन झालेलं आहे. तरी काहींना केप्लर्स लॉ बद्दल काही डाऊट्स आहेत. ओके, त्या डाऊट्समुळे आपण काय करणार आहात, केप्लर्स लॉ परत एकदा रिपीट करणार आहे. ते डाऊट्स म्हणजे क्लिअर मी करणार आहे. फर्स्ट तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला काय करायचं आहे, केप्लर्स लॉ बद्दल तुम्हाला स्टेटमेंट आहे ॲज इट इज पार्ट पाहिजे. ओके, जे काही स्टेटमेंट त्याच्यात दिलेलं आहे तुम्हाला पार्ट पाहिजे, ते स्टेटमेंट एक्सप्लेन करण्याचं काम मी इथं करणार आहे. ओके, सो तुम्हाला ॲज इट इज स्टेटमेंट, कारण की त्याचे स्टेटमेंट चेंज होणार नाही. ओके, सो जो काही तो लॉ आहे, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ, त्याची स्टेटमेंट तुम्हाला काय पाहिजे, लर्न पाहिजे. ओके, पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि याच्यामधून एक लॉ तुम्हाला हमखास विचारला जातो एक्झाममध्ये, फायनल बोर्डच्या एक्झाममध्ये. मग त्यासाठी बघा, तुम्हाला फर्स्ट लॉ जो काही दिलं बघा, फर्स्ट लॉ काय म्हणतो आपण. ओके, हे तुम्हाला एक्स्ट्राचं सांगतो मी. फर्स्ट लॉला केप्लर्स फर्स्ट लॉ आहे, त्यालाच आपण काय म्हणतो बरं, लॉ ऑफ ऑर्बिट म्हणतो. कारण की तो लॉ कशाबद्दल दिलेला आहे, ऑर्बिटबद्दल. फर्स्ट समजून घ्या की केप्लर्स लॉ कशाबद्दल आहे, प्लॅनेटरी मोशन. जे काही प्लॅनेट्स आहे, ओके, जे काही प्लॅनेट्स आहे म्हणजे सन, मून, अर्थ. ओके, हे सनच्या अराउंड जे काही प्लॅनेट आहे ते कसे रिव्हॉल्व होतात त्याच्याबद्दल ते दिलेले ते लॉ. ओके, तीन लॉ मध्ये फर्स्ट लॉ आहे तुमचा केप्लर फर्स्ट लॉ, त्याला आपण म्हणतो लॉ ऑफ ऑर्बिट. म्हणजे आकाशाबद्दल दिलेला आहे, ऑर्बिट बद्दल. मग काय दिलेलं ऑर्बिट मध्ये ते बघा, प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड दी सन इन दी इलिप्टिकल पाथ. फर्स्ट काय लक्षात ठेवायचं, केप्लर्स लॉ पहिला लॉ काय सांगतो की जे काही प्लॅनेट आहे ते काही तुमचा सन आहे, त्या सनच्या अराउंड कोणत्या शेपमध्ये फिरतं, इलिप्टिकल शेपमध्ये. म्हणजे इलिप्टिकल शेपमध्ये, राईट. आपण इलिप्टिकल शेप आपल्याला माहिती आहे, या प्रकारचा कोणता शेप असतो, हा इलिप्टिकल शेपमध्ये. म्हणजे जे काही प्लॅनेट्स आहेत, ओके, ते प्लॅनेट्स कशामध्ये फिरतात, इलिप्टिकल शेपमध्ये अराउंड दी सन. आणि बघा, ह्या इलिप्सला दोन फोकस असतात. ओके, फर्स्ट फोकस आपण इथं घेऊ, सेकंड फोकस इथं. ओके, याला म्हणू F1 आणि याला F2. कळलं, इलिप्स बद्दल कळलं. इलिप्स हा असा असतो, ओके, आणि त्यामध्ये दोन फोकल पॉईंट असतात. आता मग काय सांगितलं त्यांनी प्लॅनेट बद्दल, ऑर्बिट बद्दल, की जे काही प्लॅनेट ज्या अराउंड दी सन फिरत असतात, ओके, ज्या सनच्या भोवती फिरत असतात, ओके, ते कोणतं शेप असतं त्यांचं, इलिप्टिकल शेप असतं. ओके, हे झालं पहिलं. नंतर काय सांगितलंय, आणि हे इलिप्टिकल शेप मध्ये त्याचा सेंटर कुठेतरी एक असतो. ओके, या इलिप्टिकल शेप मध्ये त्याचा सेंटर कुठेतरी एक असतो, आणि त्या फोकल पॉईंट, सॉरी सेंटर नाही म्हणणार मी त्याला, फोकल पॉईंट दोन आहे. ह्या दोन फोकल पॉईंट पैकी एक फोकल पॉईंटवर काय असणार तुमचा, सन असणार आहे. दॅट इज यस. कळलं, एक तर इथं असेल किंवा इथं असेल, आणि इथं तुमचं काय असेल, प्लॅनेट असेल. सो कळलं, याच्यामध्ये काय पहिल्या लॉ मध्ये की जे काही प्लॅनेट आहे ते अराउंड दी सन फिरतात, ते इलिप्टिकल शेप मध्ये फिरतं. आणि या इलिप्टिकल शेप मध्ये दोन फोकल पॉईंट आहे, आणि त्याच्यामधल्या एक फोकल पॉईंटवर कुठेतरी तुमचा सन प्लेस असणार आहे. एक तर F1 पाशी असेल किंवा F2. ओके, हे दोन प्लेस तिथं आहेत, दोन पैकी तुम्ही कुठं पण सन घेऊ शकता. ओके, सो ते सांगितले, प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड दी सन इन द इलिप्टिकल पाथ. इलिप्टिकल पाथ कव्हर करता प्लॅनेट इन विच दी सन इज अ प्रेझेंट इन अ वन फोकल. आणि याच्यामध्ये सन हा तुमचा कुठेतरी एका फोकसवर काय असतो, प्रेझेंट असतो. सिंपल आहे पहिल्याला. ओके, आय होप तुम्हाला हे कळालंच असेल. याच्यामध्ये जास्त काही करायची गरज नाही. ओके, स्टेटमेंट पार्ट करायचं, एक तर हे लिहा किंवा बुक मध्ये दिलेलं ते. ओके, हे दोन्ही काय सेम. ओके, सो हे फर्स्ट झालं तुमचं. आता सेकंड लॉ कडे बघू आपण. सेकंड लॉ काय तुमचा, सेकंड लॉला आपण काय म्हणतो, एरियल व्हेलॉसिटी. बघा नाव तर एरियल म्हणजे एरिया बद्दल दिलेलं आहे आणि व्हेलॉसिटी बद्दल दिलेलं असतं. ओके, सेकंड लॉलाच काय म्हणतो आपण, एरियल व्हेलॉसिटी. सो बघा तो लॉ काय, दी लाईन जॉईनिंग टू दी प्लॅनेट दी सन स्वीप्स इक्वल एरिया इन अ इक्वल इंटरवल. ओके, आता इथे काय केलंय आपल्याला माहिती. ओके, काय आहे, एक इलिप्टिकल शेप मध्ये, पहिला लॉ आपल्याला सांगतो इलिप्टिकल शेप आहे. त्या इलिप्टिकल शेप मध्ये आपण दोन फोकल पॉईंट घेतले, दिस इज F1, दिस इज F2. यांच्यामध्ये एका ठिकाणी कुठेतरी काय असणार, तुमचा सन असणार आहे. ओके, सो सेकंड लॉ मध्ये काय सांगितलं, आणि एक प्लॅनेट असेल. ओके, प्लॅनेट जो आपण इथून प्लॅनेटने काय केलंय, स्टार्ट केलंय मूवी या इलिप्टिकल शेप मध्ये. आता इथे काय सांगितले, दी लाईन जॉईनिंग टू दी प्लॅनेट. आता हा प्लॅनेट ए. ओके, हा प्लॅनेट ए चं स्टार्टिंग पॉईंट इथं आहे, आणि त्यांनी सपोज आपण घेऊ, हा प्लॅनेट इथून स्टार्ट झाला, याचा स्टार्टिंग पॉईंट इथं आहे. ओके, इथून स्टार्ट झाला प्लॅनेट, स्टार्टिंग पॉईंट हा आहे, त्याला ए म्हटलं, आणि तो इथपर्यंत बी अंतरावर आला, बरोबर ना. सो जेव्हा हा डिस्टन्स तो कव्हर करतो, ओके, तेव्हा तो कोणता एरिया ऑक्युपाय करतो, हे बघा हा एरिया ऑक्युपाय करतो, इथून तर इथपर्यंत, इथून तर इथपर्यंत, राईट. हा पोर्शन काय केला त्यांनी, ऑक्युपाय केला, बरोबर ना. म्हणजे त्यांनी काय केला, जेव्हा एखादी लाईन जॉईन होते फ्रॉम दी प्लॅनेट टू दी सन, तेव्हा काय होतं, सन स्वीप दी इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल. म्हणजे
त्या सन पासून तो प्लॅनेट काय होतो इक्वल एरिया आणि इक्वल इंटरवल मध्ये जातो, राईट. आता एरिया कोणता, हे बघा हा एरिया, एवढा एरिया त्यांनी काय केलं स्वीप केला, जो मी लाईनिंग दाखवला बघा, एवढा एरिया स्वीप केला आणि त्याला इक्वल काय लागतोय टाइम लागतोय. म्हणजे किती टाइम लागतोय तर सपोज आपण कॅपिटल टी घेऊ, एवढा त्याला टाइम लागतो, बरोबर. हे झालं ह्या पॉईंट. आता आपण दुसरा एक पॉईंट करू, हाच प्लॅनेट ए बी पर्यंत गेला. आता आपण घेऊ इथं सी आणि इथं घेऊ डी, ओके. मग कोणता एरिया ऑक्युपाय करेल तो दिस, ओके. हा त्यांनी एरिया ऑक्युपाय केला. आता जेवढा टाइम इथे लागला असेल, ओके, तेवढाच टाइम कुठे लागणार आहे, इथे लागणार आहे, कळलं का. म्हणजे तो काय करतो इक्वल एरियामध्ये, म्हणजे इक्वल टाइम मध्ये काय करतो, इक्वल एरिया काय करतो कव्हर करतो, बरोबर. हा एरिया भेटला आणि टाइम पण किती लागणार इथं टी, कळलं. सेकंड कंडिशन. परत तिसरा घ्या. आता ऑब्जेक्ट तुमचा इथं आला, ए बी सी डी टी एफ. मग कोणता एरिया कव्हर करणार आहे तो एवढा, ओके. म्हणजे इथं पण टाइम किती लागणार आहे कॅपिटल टी. म्हणजे काय सांगते, दी लाईन जॉईनिंग दी प्लॅनेट टू दी सन. एक अशी लाईन आहे ती कुठे जॉईन होते, प्लॅनेट टू सन जॉईन होते. मग ती लाईनचं काय, ती काय करतं, सन काय करते त्याला स्वीप दी इक्वल एरिया इन अ इक्वल इंटरवल. म्हणजे या सनच्या थ्रू ती काय करते इक्वल एरिया काय करते कव्हर करते आणि त्याला इक्वलच त्याच्या एवढा टाइम लागतोय. इथे जर का लागलाय टी टाइम आणि एरिया केला त्यांनी ए, तर मग इथे पण किती असेल टाइम टी एरिया आहे, टाइम टी एरिया आहे. मॅथमॅटिकली सांगत झालं तर मग काय, सपोज ट्रायंगल तयार झालं, हे काय घेऊ आपण ट्रायंगल. मग काय एरिया ऑफ अ ट्रायंगल, एरिया ऑफ अ ट्रायंगल. आता पहिला घेऊ आपण, पहिला किती केला होता, याला आपण म्हणू ए बी, ओके. आय एस घेऊ आपण, बरोबर. ए एस बी एरिया ऑफ ट्रायंगल ए एस बी, दिस इज इक्वल्स टू एरिया ऑफ ट्रायंगल सी डी एस, this is equals to area of triangle ESF. सो याच्यावरून कळलं की, आणि ह्याला टाइम किती लागला, ह्याला पण टी लागलाय, ह्याला पण टी लागलाय आणि ह्याला पण टी लागलाय. सो याच्यावरून आपण सांगू शकतो की एखादी लाईन जर का प्लॅनेट पासून सनला जॉईन होत असेल, ओके, त्याच्यामध्ये तो काहीतरी डिस्टन्स कव्हर करत असेल, तो डिस्टन्स कव्हर करताना त्याला टाइम सेम लागणार आहे आणि तो एरिया पण काय करणार आहे सेम कव्हर करणार आहे, ओके. हा झाला तुमचा सेकंड लॉ. एवढंच याच्यामध्ये, बाकी जास्त काही करायची गरज नाहीये. आता आपण वळू थर्ड लॉ कडे, ओके. थर्ड लॉ तुमचा काय आहे बघा. आता तुमचा जो थर्ड लॉ आहे केप्लर्स थर्ड लॉ, ओके. केप्लर्स थर्ड लॉ हा टाइम बद्दल दिलेला आहे, मग टाइम अँड रेडियस म्हणजे डिस्टन्स दिले, ओके. या डिस्टन्स बद्दल आपल्याला काय स्टेटमेंट काय करते बघा, याच्यावर तुम्ही स्टेटमेंट बनवू शकता. फर्स्ट लक्षात काय घ्यायचे तुम्हाला, हे लक्षात ठेवण्यासाठी की टी काय, टी इज अ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, ओके. म्हणजे त्याला लागणारा टाइम, बरोबर ना, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. एखादा ऑब्जेक्ट फिरतोय सन भोवती, मग त्याला किती टाइम लागतोय, तो पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, ओके. आणि आर इज अ मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. मीन डिस्टन्स कसं काढतो मग आपण, की जर का बघा एखादा आता हा इलेक्ट्रिकल शेप, बरोबर ना, इथं तुमचा सन आहे, ओके. हा आहे सन आणि इथं एखादा प्लॅनेट, हा प्लॅनेट इथं आहे, बरोबर ना. मग इथून जर इथून तर इथपर्यंत डिस्टन्स वेगळं, इथून तर इथपर्यंत डिस्टन्स वेगळं, इथून तर इथपर्यंत वेगळं, इथून वेगळं. म्हणजे असे प्रत्येक वेळेस सारखं डिस्टन्स आहे तिथं नाही. मग काय केलं त्यांनी, हे जे काही डिस्टन्स आहे आर, ओके, ह्या आरचा काय केलं त्यांनी मीन काढला, ओके. तर मीनचा काय केला क्यूब केला. तो क्यूब कशाला प्रोपोर्शनल, तुमच्या टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. म्हणजे कसं स्टेटमेंट सांगता येईल बघा. आर टी म्हणजे काय पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आणि त्याचा स्क्वेअर. म्हणजे काय सांगायचं, दी स्क्वेअर ऑफ its period of revolution of the sun is directly proportional to the mean distance from the sun to planet. म्हणजे याच्यामधलं जे काही डिस्टन्स आहे त्याचा मीन काढून त्याचा काय करायचा क्यूब करायचा. परत एकदा सेंटेन्स लक्षात घ्या, हे बघा. दी स्क्वेअर ऑफ इट्स टाइम रिव्होल्यूशन, ओके, दी स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड रिव्होल्यूशन इज directly proportional to the mean distance of the planet from the sun, ओके. हे स्टेटमेंट तुम्हाला पाठच करायचं, त्याच्यावरून तुम्हाला जे स्टेटमेंट आहे ते तुम्हाला इझिली कळेल, ओके. सो टाइम आणि रेडियस बद्दल दिलेलं, राईट ना, टाइम आणि रेडियस. बघा आता फॉर एक्झाम्पल, आता त्याचं एक एक्झाम्पल देतो तुम्हाला मी थर्ड लॉचं. बघा आता सपोज आपण हा एक असं काय घेणार आहे इथं, सपोज हा ऑर्बिट आहे, ओके.
ह्या ऑर्बिटमध्ये इथं तुमचं काय आहे सन आहे. ओके, हा सन सन पासून इथपर्यंतची ती रेडियस आहे काहीतरी. ओके, आणि इथं एक प्लॅनेट आहे, कोणतं तरी प्लॅनेट इथं फिरतोय. ओके, P1 म्हणूया आपल्याला प्लॅनेट फर्स्ट. ओके, आणि परत एक ऑर्बिट आहे. ओके, आणि ह्या ऑर्बिटमध्ये एक सेपरेट प्लॅनेट आहे, त्याला आपण P2 म्हणू. ओके, हे झाले तुमचे दोन प्लॅनेट. आता मी फर्स्ट प्लॅनेटच्या बद्दल डिस्कशन करतो. राईट, आता बघा इथं रेडियस कमी, बरोबर, इथे रेडियस r आहे आणि या सेकंड प्लॅनेटची आपण 2r घेऊ. बघा आता इथं आहे, पहिल्या कंडिशन मध्ये काय सांगता येईल, पहिल्या कंडिशन मध्ये बघा रेडियस किती आहे 2πr. ओके, आणि टाइम काहीतरी लागले त्याला t टाइम लागला, बरोबर ना. तो सर्कमफरन्स काय लिहिता येईल आपल्याला, सर्कमफरन्स काय बघा आपल्याला माहिती, सर्कमफरन्स ऑफ सर्कल म्हणजे टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन किती येणार आहे. बघा आपला फॉर्म्युला आपल्याला काय, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन किती आहे t, बरोबर t. मग त्या त्याची व्हॅल्यू काय घेतो आपण 2π आणि हा r, बरोबर. म्हणजे जर का रेडियस r असेल तर त्याला किती टाइम लागणार आहे 2πr एवढा टाइम लागणार आहे, बरोबर. आता ह्याच्या व्यतिरिक्त आता दुसरा प्लॅनेट घेतो, बरोबर, दुसरा प्लॅनेट आणि रेडियस इथे काय दुसरा प्लॅनेट घेतणार आहे. आता दुसऱ्या प्लॅनेट बद्दल काय घेता येईल मग मला, हे बघ टी, हा दुसरा प्लॅनेट बद्दल टी काढायचं मला. त्यासाठी काय करणार आहे बघ, आता रेडियस किती आहे 2r आहे. ओके, आणि सर्कमफरन्स किती असतो 2πr, बरोबर. मग काय येणार आहे बघ हा 2. ओके, आपण काय घेऊ सर्कमफरन्स काय होतं तुमचा 2πr इंटू काय इथं मग तुमचा मल्टिप्लाय बाय काय होणार आहे r म्हणजे काय तुमचं इथं 2r येईल ना, r ची व्हॅल्यू इथे काय 2r आहे म्हणजे काय 2 to the 4 म्हणजे t = 4πr. म्हणजे बघा जेवढं तुमचं मीन डिस्टन्स आहे कमी तेवढा टाइम काय लागतोय कमी लागतोय, बरोबर ना. तेवढा टाइम काय लागतोय कमी लागतोय. किंवा आपण वेगळ्या पद्धतीने अजून सांगू शकतो मी, कसं हे बघ आता इथून इथपर्यंत डिस्टन्स किती r घेतला, सेकंड प्लॅनेटचे काय घेणार मी r+1 घेतो. ओके, फर्स्ट याचा सर्कमफरन्स कसं फाइंड करता येईल, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन काय लिहिता येईल, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन t = काय लिहिता येईल आपल्याला 2πr. हे झालं फर्स्ट, बरोबर. रेडियस r होती, ही रेडियस छोटी आहे याच्यापेक्षा. ओके, सो आणि सेकंड साठी काय लिहिता येईल t. आता सेकंड प्लॅनेट साठी बघ आता 2 ऍज इट इज तुमचा. ओके, पाय आता r ची व्हॅल्यू काय इथं r+1 म्हणजे काय r+1. म्हणजे इथं काय लक्षात येतं आपल्याला त्या थर्ड लॉ मध्ये, जेव्हा तुमची रेडियस ही काय असणार आहे कमी असणार आहे तेव्हा त्याला टाइम पिरियड रिव्होल्यूशन पण किती लागणार आहे कमी लागणार आहे, बरोबर ना. म्हणजे रेडियस जेव्हा कमी असते तेव्हा तुमचा टाइम पिरियड काय होणार आहे कमी होणार आहे, बरोबर ना. हा पाथ काय होणार आहे लवकर तुमचा कव्हर होणार आहे ऍज कम्पेअर टू नेक्स्ट. काय आता नेक्स्ट काय दिलं r+1, इथं रेडियस वाढली मग इथं पण टाइम पिरियड किती लागणार आहे तुम्हाला जास्त लागणार आहे. हेच तुमचं ते लॉ सांगतं काय की टाइम पिरियड ऑफ स्क्वेअर ऑफ अ टाइम पिरियड ऑफ अ रिव्होल्यूशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी मीन डिस्टन्स फ्रॉम दी प्लॅनेट टू दी सन. हे तुमचं ते स्टेटमेंट. ओके, याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये दुसरं काही नाहीये, सिंपल आहे. तुम्ही लर्न करा चांगलं, तुम्हाला ते इझिली काही नाही, स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आणि हे. सो इथं तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल, नसेल झाला तरी तुम्ही त्याच्यात ट्राय करा तुमचं. ओके, ते रीड करा चांगलं तुम्हाला इझिली समजेल ते. ओके.